नमस्कार मंडळी, केळीचे पाने चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण शेवग्याची पानं काढून घेणार आहोत। हा आपला घरगुती शेवगा आहे, तुम्ही पाहू शकता। याची पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत, थोड्याशा फांद्या काढायच्या आहेत आणि ह्या फांद्या सावलीतच सुकवायच्या आहे आणि त्याची आपल्याला पावडर बनवायची आहे। त्याची पावडर शरीराला फार चांगली आहे। काही आपल्या शरीरामध्ये जी जीवनसत्व कमी आहे त्याची पूर्तता शेवग्याची पाने करत असतात आणि सर्व दुखण्यावर योग्य असा उपाय ही शेवग्याची पानं आहेत। शरीराला पोषक अशी आहेत। शेवग्याची पानं आपल्याला व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ही आपल्याला वाळत टाकायची आहे। पाणी सर्व निघून गेलं पाहिजे याचं। आणि मग याला एखादा धागा बांधून असं कुठेतरी सावलीमध्ये अडकवायचं आहे। ही पाने आपल्याला अशी अडकवून ठेवायची आहेत आणि सावलीतच ठेवायची, जेणेकरून त्याचं पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि त्याची सुकण्याची प्रक्रिया चालू होईल। मंडळी, शेवग्याची पानं आपण अगोदर काढून ठेवली होती आणि ती सुकवून घेतली आहे। तर आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून बारीक चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि योग्य अशी त्याची बारीक पावडर आपल्याला तयार करायची आहे। म्हणजे जी आपण शेवग्याची पानं सुकवून घेतली होती त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतली आणि छान असे पावडर करून बारीक चाळणीने चाळून घेतली आहे। ही पावडर अर्धा चमचा आपल्याला सकाळी अनिशापोटी म्हणजे रिकाम्या पोटी दुधामध्ये घ्यायची आहे। त्याने आपल्या तब्येतीत बराच फरक पडतो। जी लहान लहान आपले काय विकार असतात ते याने नाहीसे होतात। म्हणजे काल आपण जो शेवग्याची पानं सुकवून त्याला मिक्सरला लावून त्याची बारीक पावडर करून घेतली आहे। आज आपण सकाळी सकाळी अनिशापोटी ती घेणार आहोत। तर आपल्याला पहिल्यांदा शेवग्याच्या पावडरचा मात्रा हा कमी घ्यायचा आहे, जे शरीराला आपल्याला सूट पण करेल। जर शरीराला सूट झालं तर त्याची आपण मात्रा वाढवायची आहे। तर आता आपण ते घेणार आहोत।